20 जून 2020 या दिवशी मरीच्या निष्कलंक हृदयाच्या सणाचे औचित्य साधून पोप फ्रान्सिस यांनी मरियेच्या सन्मानार्थ 3 नवीन उपाधी पवित्र मरिये चरणी वाहिल्या. त्या म्हणजे मरिया दयेची माता, आशेची माता आणि विस्थापितांचे सांत्वन. मदर ऑफ मर्सी, मदर ऑफ होप अँड सोलास ऑफ मायग्रंट्स. पोप फ्रान्सिस यांनी बऱ्याच वेळी आपल्या प्रवचनात दया या विषयावर जोर दिला आहे. मुख्य म्हणजे 2015-16 हे वर्ष दयेचे जयंती वर्ष म्हणून त्यांनी घोषित केले होते. त्यांचे स्वतःचे ब्रीदवाक्य एपिस्कोपल मोटो आहे, त्यांच्यावर दया दाखवून त्यांनी त्याला निवडले. बाय हॅव्हिंग मर्सी, बाय चूजिंग हिम. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पोप फ्रान्सिस ज्या दयेला इतके महत्त्व देतात ती दया म्हणजे नक्की काय? व्हॉट इज मर्सी? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, माझे बोलणे लक्षपूर्वक ऐका. कदाचित तुमच्यासाठी ही एक नवीन संकल्पना असेल. दया म्हणजे आपण ज्या गोष्टीसाठी खरोखर पात्र आहोत ती आपल्याला न प्राप्त होणे. आपण ज्या गोष्टींसाठी खरोखर पात्र आहोत ते आपल्याला न प्राप्त होणे. मर्सी इज नॉट रिसिव्हिंग व्हॉट वी ट्रूली डिझर्व. दया म्हणजे खरोखर आपण ज्या गोष्टीसाठी पात्र आहोत ते आपल्याला न मिळणे. आपल्या अडखळण्यात, आपल्या अपयशात, आपल्या अपूर्णतेत आम्ही खरोखर कशास पात्र आहोत? खरे पाहता आम्ही शिक्षेस, क्रुसास, दुःखास व मरणास पात्र आहोत. व्हॉट डू वी डिझर्व? परंतु तरीही आपल्याला ते मिळालेले नाही, कारण ते त्याने, येशूने स्वतःवर घेतले आहे. ही आहे प्रभूची, देवाची, परमेश्वराची अगाध दया. टू नॉट रिसीव्ह व्हॉट वी डिझर्व बिकॉज ही हॅज टेकन इट अपॉन हिमसेल्फ. So mercy is not receiving what we truly deserve. दया म्हणजे आपण ज्या गोष्टीसाठी पात्र आहोत ते आपल्याला न प्राप्त होणे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मरिया दयेची माता ही तिची उपाधी ख्रिस्ती विश्वासू लोकांना खूप प्रिय आहे. फ्रान्समधील क्लुनी येथील बेनेडिक्टन मठवासी सेंट ओडो यांनी सर्वात प्रथम अतिपवित्र मरियेला दयेची माता म्हणून संबोधिले. पवित्र मरियेसाठी हे शीर्षक अगदी योग्य आहे, कारण तिने आमच्यासाठी येशू ख्रिस्ताला अदृश्य देवाची दृश्य दया म्हणून प्रकट केले. पवित्र मरियेने आमच्यासाठी येशू ख्रिस्ताला अदृश्य देवाची दृश्य दया म्हणून प्रकट केली. Jesus Christ, the visible manifestation of the mercy of the invisible God. येशू ख्रिस्त खरोखरच देहरूपातील देवाची दया आहे, जी मरियेद्वारे जगात प्रकटली. म्हणूनच मरिया ही दयेची माता आहे. सेंट लॉरेन्स ऑफ ब्रिंडिन्सी मरियेला उद्देशून म्हणतात, मरिया ही सर्व ख्रिस्ती श्रद्धावंतांची आध्यात्मिक आई आहे. ती अति दयाळू, अति कनवाळू, अति ममताळू आणि अति प्रेमळ आई आहे. स्वर्गातील तिच्या स्थानावरून पवित्र कुमारी मरिया पृथ्वीवरील तिच्या लेकरांसाठी दयाळूपणे मध्यस्थी करते. ज्याप्रमाणे काना येथील लग्न प्रसंगी तिने घर धरण्यासाठी मध्यस्थी केली होती. परमेश्वराकडून मिळवलेली दया ही पापांच्या क्षमेपेक्षाही व्यापक आहे. परमेश्वराकडून मिळवलेली पापांची क्षमा ही दया ही क्षमेपेक्षाही व्यापक आहे. द मर्सी दॅट वी सीक फ्रॉम गॉड इज ब्रॉडर दॅन फॉरगिवनेस ऑफ सिन. दया म्हणजे
परमेश्वराचा आपल्या शरीर, मन आणि आत्म्यासाठी मिळविलेला विपुल असा आशीर्वाद आहे. आणि ही दया मिळविण्यासाठी आपण पवित्र मरियेकडे प्रत्येक गरजेत प्रार्थना केली पाहिजे. मरिया तिच्या मॅग्निफिकाट म्हणजेच तिने गायलेल्या स्तोत्रात दयेची 2दा स्तुती करते. लोक 1:50 मध्ये ती म्हणते, त्याचे भय धरितात, त्याच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे. लूक 1:54 मध्ये ती म्हणते, आपल्या पूर्वजांस त्याने सांगितले त्याप्रमाणे अब्राहम व त्याचे संतान ह्याच्यावरील दया सर्व काळ स्मरून त्यांनी आपला सेवक इस्रायल ह्याला सहाय्य केले आहे. आपल्या एकुलत्या एका पुत्राच्या मृत्यूद्वारे परमेश्वराने जगाला दया दाखविण्याचे वचन पूर्ण केले आहे. हे मरियेने अनुभवले. जेव्हा क्रूसाच्या पायथ्याशी तिने आपल्या जखमी व घायाळ मुलाचे क्षमेचे व दयेचे शब्द अनुभवले, तेव्हा तिने देवाची दया अनुभवली. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र मरिया ही दयेची माता व राणी या शब्दात आपण तिचा सन्मान करतो. कारण मरिया अशी स्त्री आहे जिने देवाच्या दयेचा अनुभव घेतला आहे. मरिया ही अशी गौरवशाली राणी आहे जिच्या ठाई देवाची दया आहे आणि ती तिच्या आश्रयाशी आलेल्या प्रत्येकांना त्यांच्या दुःखात व संकटात आपल्या कवेत घेण्यासाठी तयार असते. पोप संत जॉन पॉल दुसरे ह्यांच्या शब्दात म्हणावयाचे झाले तर, मरिया म्हणजे अशी व्यक्ती जी विशिष्ट प्रकारे आणि अपवादात्मक मार्गाने दया दाखवते, जी इतर कोणीही व्यक्ती दाखवू शकत नाही. संत ब्रिजेट हिला मिळालेल्या पवित्र मरियेच्या संदेशात मरिया म्हणते, मी स्वर्गाची राणी आणि दयेची माता आहे. नीतिमान लोकांचा आनंद आणि पाप्यांना परमेश्वराकडे घेऊन जाणारे द्वार मीच आहे. I am the queen of heaven and the mother of mercy. I am the joy of the just and the door through which sinners are brought to God. नमस्कार हे राणी या प्रार्थनेत आपण म्हणतो, नमस्कार हे राणी दयेची माते, तू आमचे जीवन, आमचे माधुर्य आणि आमची आशा आहेस. या शब्दांद्वारे आपण वर्षानुवर्षे मरियेच्या चरणी प्रार्थना करून दयेच्या मातेचा आश्रय घेतला आहे. दयेची माता म्हणून तिचा सन्मान करीत असताना मरिया जी ख्रिस्त सभेची प्रतिमा आहे, जी आपल्या लेकरांवर परमेश्वराची दया झाल्यामुळे आनंदित होती आणि त्यांच्याबरोबर देवाच्या दयेची स्तुती गाती, त्या आपल्या प्रेमळ, दयाळू आणि कनवाळू मातेकडे पाहून इतरांना दया दाखवून परमेश्वराची दया व क्षमा मिळविण्याचा प्रयत्न करूया.